पमा, ए पमे, काय ग? आज अजून स्वामींची आरती नाही झाली की आज दुसऱ्यांदा चालू आहे? चहा ठेवलास ना माझ्यासाठी? आण जा मग. बरं ऐक, अगं लेकी कुठे गेल्या? तुला सांगते, अणू आणि शरू महिन्याभरापूर्वीच भेटल्या होत्या अगं मला. पण गौरी आणि शलाका नाही भेटल्या ग. बोलाव ना सगळ्यांना. मावशी आलीये गंमत सांगायला म्हणून सांग सगळ्यांना. हो हो सांगते अगं, पण आधी बोलव तरी सगळ्यांना, मग सांगते निवांत. हो. बघ, आल्या ग आल्या. माझ्या गोकुळातल्या गोपिका आल्या. अगदी हसत खिदळत आल्या बघ. काही म्हणा, काही म्हणा पमे, तुझ्या मुलींना बघाव तेव्हा हसत असतात. छान वाटतं बाई. तुझ्या आणि या मुलींच्या हसण्यात जे समाधान आहे ना, ते अगदी पैशाच्या श्रीमंतीत पण नाही बघ. बघ, हे असं होतं माझं. सांगायला जे आले होते ते विसरूनच गेले. बरं ऐका सगळ्यांनी. अगं माझ्या आकाशचं लग्न ठरलंय. आणि हो, आधीच सांगते हा, तुम्ही सगळ्यांनी यायचंय. गौरी, अगं करवल्या ना तुम्ही? मग भावाच्या लग्नात मिरवायचं आहे की नाही? जा मग बोला जा त्याच्याशी. अगं ते संगीत वगैरे सगळं आहे. हो हो, जा तुमचा नाच बसवायला घ्या जा. हो हो जा. पमा, अगं तुला काय झालं डोळ्यात पाणी आणायला? होईल अगं व्यवस्थित सगळं. होतील तुझ्याही मुलींची लग्न. त्यांनाही मिळतील की चांगली मुलं. काळजी नको करूस. अगं पमा, आणि लग्न म्हणजे काय फक्त मुलगा मुलगी नाहीत, दोन घरं जोडली जातात ना. अगं मुलगा मुलगी काय पटकन पसंत पडतील पण एकमेकांना, पण घरं पसंत पडायला नकोत का? होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नकोस. आणि आता मला तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी नकोय हा. चला मग तयारीला लागा. आणि मी आधीच सांगते हा पमा, मला तुझ्याच हातचा चिवडा आणि लाडू हवाय. कळलं ना? काय मग, येताय ना लग्नाला? आणि हो, नुसतं यायचं नाही हा, माझ्या आनंदात सहभागी पण व्हायचंय. काळजी करू नकोस, होईल अगं सगळं व्यवस्थित.